नमस्कार. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा केली, आज त्याचं अंतिम एक जे समाधान आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तो हे असा आहे की आपण या सिद्धांतावर येऊन पोहोचलो की जसं जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते धन वित्त आहे आणि त्या वित्ताची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रत्येक माणूस हा संघर्ष करतो आहे आणि या संघर्षातूनच त्याच्यावरती त्याचा जो काही ताण तणाव येतो आहे हे त्याचं एक प्रमुख कारण आहे. आणि आपण या मागे जे 2 व्हिडिओ आपण ऐकलेत त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की प्रकृती आणि पुरुष, शरीर आणि आत्मा ही सृष्टी आणि ब्रह्म या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जसं सूर्याशिवाय हे जग नाही, म्हणजे चैतन्याशिवाय जसं जग नाही, जसं आत्म्याशिवाय हे शरीर नाही, ती गोष्ट प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतली तर आपण आपल्या आयुष्यभर या शरीराला लागणाऱ्या गरजांच्या पूर्तीसाठी जे संपूर्ण आयुष्य घालवलं आणि परिणाम स्वरूप त्याचं उत्तर दुःख हे जे मिळालं आणि ज्या सुखाच्या, ज्या आनंदाच्या शोधामध्ये मी आहे किंवा जे मला हवं आहे ते माझ्या या स्वस्वरूपामध्ये माझ्या मूळ ठाई ठिकाणी आहे. पण आता प्रश्न असा आहे की ही गोष्ट जरी मला कळत असली आणि पटत असली तरी सुद्धा माझी जी दैनंदिन जी दिनचर्या आहे, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जी अशा पद्धतीची होऊन बसलेली आहे की ज्याच्यामध्ये यम काय, नियम काय, आसन काय, म्हणजे अष्टांग तर सोडा, छोट्या छोट्या मी माझ्या फॅमिलीला तिथे वेळ देऊ शकत नाही. फॅमिलीही सोडा, मला माझ्या स्वतःसाठी सुद्धा वेळ राहिलेला नाही. इतकं सगळं जीवन आपलं हे झालेलं आहे. त्याच्यामधून जी जीवनामध्ये आलेली अनियमितता आहे, त्या अनियमिततेमध्ये झोपेची वेळ नाही, खाण्याची व्यवस्था, तो आहार नीट नाही, विहार नीट नाही आणि वैचारिक स्थिती नीट नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे आहार, विहार, आचार, विचार ही आपली सगळी जी व्यवस्था आहे हीच इतक्या पद्धतीची कोलमडून गेली आहे. आणि मी तुम्हाला दोष देत नाही, कारण तुमच्याजवळ एकच उत्तर आहे याचं की हे केल्याशिवाय आता आमच्याजवळ पर्यायच नाही. अहो, तुमच्याजवळच काय, लहान लहान मुलांची स्थिती पहा, वयोवृद्ध लोकांची पहा, का तरुण लोकांची पहा, या चक्रामध्ये असे काही सगळेजण हे झालेले आहेत की त्याबद्दल काही बोलायलाच सोय नाही. पण तरी सुद्धा मी आग्रहाने तुम्हाला हीच गोष्ट सांगेन की बघा, जर काही मिळवायचं आहे तर तुम्ही जशी वित्तासाठी त्याला वेळ देता तशी आपल्या स्वानंदासाठी, आपल्या सुखासाठी आपल्याला स्वतःला थोडी वेळ दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी या चैतन्याकडे म्हणजेच आत्म्याकडे किंवा त्या परमात्म्याकडे आपल्याला गेलं पाहिजे. ते कसं जाता येते, नेमकं त्याचं काय सूत्र आहे, कसं करावं. आणि मी सांगितलं की ह्या इतक्या सगळ्या गतिमान जीवनामध्ये आपण काय करू शकतो आणि काय केलं पाहिजे. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं लक्ष वेधू इच्छितो की जसं शरीर आणि आत्मा आहे, ही प्रकृती आणि पुरुष आहे, तर जर तुम्ही आम्ही ज्या ज्या देवाची भक्ती करतो किंवा ज्या देवांना देव म्हणून मानतो, त्यांच्यावर श्रद्धा विश्वास करतो, त्या देवांना जर तुम्ही एकदा नीट पाहिलं तर कृष्ण म्हणाल तर त्यांच्यासोबत राधा आहे, शिव म्हणाल तर त्यांच्यासोबत पार्वती आहे. या सर्व देवांच्या सोबत त्यांच्यासोबत एक शक्तीच्या स्वरूपात ही एक देवी आहे आणि ती देवीच ते चैतन्य आहे. आणि म्हणून आपल्याला हा विचार केला पाहिजे की ज्या देवांची आम्ही भक्ती उपासना करतो त्या देवांच्या जवळ सुद्धा अशी शक्ती स्वरूपाने ती देवी आहे. आणि म्हणून या प्रकृती आणि म्हणजे अपरा आणि परा याचं सुंदर वर्णन जर कुठे आलं असेल तर ते सप्तशतीच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. मी तर असं म्हणेन की 700 श्लोकांची श्रीमद भगवद्गीता जर ही प्रवृत्ती म्हणून किंवा कर्मासाठी म्हणून जर भगवान कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला असेल तर त्याची म्हणजे ती एक बाजू आहे जीवनाची, पण त्याची दुसरी बाजू जी आहे जीवनाची ती सप्तशती आहे, ज्याच्यामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचं चरित्र आहे आणि त्याच्यातही 700 श्लोक आहेत. अशी ही दोघी गोष्टींची एकत्ररित्या एका ठिकाणी प्रकृती, एका ठिकाणी पुरुष आणि या दोघी शक्तींचं मिलन, ऐक्य म्हणजेच
आनंद. तुम्ही बघा, एक साधक, एक योगी आपली कुंडलिनी जागृत करून, हीच कुंडलिनी जी आदिशक्ती आहे तीच ऊर्ध्व करून सहस्रार चक्रामध्ये जिथे शिव आहे याचं शिवशक्तीचं मिलन घडून आणण्यासाठी जी साधना करतो आणि आपल्या आनंदाची प्राप्ती करतो. पण पुन्हा तुम्ही म्हणाल की अहो तुम्ही तर पुन्हा अध्यात्म सांगायला लागले, तुम्ही आम्हाला आमच्या रोजच्या रुटीनमध्ये सांगता ना. हो हो हो, नक्कीच. त्याचा विषय असा आहे की आपल्याला जर थोडंसं आपण मागे पाहिलं तर आम्हाला आमच्या ऋषींनी ज्या काही गोष्टी सणावाराच्या रूपाने आम्हाला दिल्या, तर प्रत्येक घरामध्ये एक कुलदैवत आणि एक कुलस्वामिनी सांगितली आहे. म्हणून तुम्ही सगळ्यात पहिले आपली कुलदेवता कोणती आणि कुलस्वामिनी कोणती हे माहीत करून घ्या. आणि त्याच्यामध्ये ही जी कुलदेवता आहे, कोणाचा खंडोबा आहे, कोणाची देवी मनुदेवी आहे, एकवीरा आहे, वेगवेगळ्या देवी असू शकते. तर एका ठिकाणी प्रकृती, एका ठिकाणी पुरुष, एका ठिकाणी चैतन्य, एका ठिकाणी म्हणजे परा आणि अपरा, या दोघांचं असं तादात्म्य त्याच्यामध्ये आहे. आणि मग काय केलं की आम्हाला ऋषींनी प्रयोग दिला की तुम्ही कुळाचार करा, कुलदैवताची उपासना करा, वर्षातून एकदा तिथे जा किंवा वर्षातून एकदा तुमच्या घरी सप्तशतीचा पाठ करा. या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या याच्यासाठी नाही सांगितल्या की त्या दिवशी फक्त जेवू घालणे, पुरणपोळी करणे, भजेवडे करणे, या सगळ्या गोष्टी त्या नैमित्तिक याच्यात कर्मात आलेल्या गोष्टी आहेत. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या आपल्या कुलस्वामिनी, कुलाचे रक्षण करणारी, कुलाचं वर्धन करणारे, मग हे जर पाहिलं तर हे शरीर सुद्धा, त्याच्यामध्ये सगळे जे इंद्रिय आहे हे पण एक कुलच आहे. कुल अकुल हा खूप पुन्हा अध्यात्माकडे जाणारा मार्ग आहे. म्हणून मी तुम्हाला सोपं सांगतोय की तुम्ही घराच्या बाहेर ड्युटीवर जाताना आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवलेल्या आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असो, मूर्ती असो, टाक असो, त्याचं दर्शन घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो नवार्ण मंत्र आहे तो म्हणा, किंवा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः, किंवा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, जो कोणता तुम्हाला आवडीचा मंत्र असेल. किंवा कधी कधी याच्यामध्ये तुमचे अनेक वेगवेगळे ज्या काही समस्या प्रश्न आहेत त्या अनुषंगाने काही मंत्र आहेत. तर या सगळ्यांची जर तुम्ही आपल्या ठिकाणी जर दैनंदिन जीवनामध्ये 1-2 मिनिटासाठी जर फक्त नमस्कार करणे, देवीचा मंत्र म्हणणे आणि नमस्कार करून आपल्या कामाला जाणे, पुन्हा संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर हातपाय तोंड धुवून तुम्ही देवाजवळ एक थोड्या वेळासाठी शांत बसा, नमस्कार करा, देवीची आराधना करा, जे तुमचं कुलदैवत आहे त्याला नमस्कार करा. आणि बघा, अशा प्रकाराने जर तुम्ही करायला लागाल तर तुमच्या घरात असलेले बाकीचे सदस्य, लहान मुलं, त्यांच्याकडे इनडायरेक्टली एक मेसेज जातो, एक संस्कार जातो, तेही तसं करायला लागतात. आणि ही गोष्ट कृतीमध्ये जरी सोपी असली तरी तुम्हाला असा अनुभव येईल, घरामध्ये शांती, आपल्या कार्यामध्ये यश, आपल्या मनाच्या ठिकाणी असलेला जो ट्रेस, तणाव जो तो ऑफिसमधून तुम्ही जे आला आहात, तर या सगळ्या याच्यातून तुम्हाला अत्यंत शांती त्याच्यातून प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा स्वानुभव आहे. आम्हाला आमच्या ऋषींनी जे जे म्हणून काही प्रयोग दिलेले आहेत, मग चैत्र महिन्यातली पौर्णिमा असेल, माघ महिन्यातली पौर्णिमा असेल, होळीचा सण असेल, या सगळ्या याच्यामध्ये देवींचे, वेगवेगळ्या ठिकाणी देवतांचे जे काही आम्हाला सांगितले आहेत, तर काय झालं आहे फक्त की आम्ही त्यांना फक्त स्वयंपाकापुरते किंवा एक इव्हेंट पुरते हे जे काही पद्धतीने केले आहे, तसं न करता त्याला थोडा उपासनेचं स्वरूप जर तुम्ही दिलं तर मला असं वाटते की जसं मंदिरामध्ये आपण जातो तरी का, कारण तिथून एक जी ऊर्जा मिळते, एक शांती मिळते, तीच शांती, तीच हे आपल्याला याच्यातून मिळते. म्हणून तुमच्याकडून मेडिटेशन जर होत नसेल तर तुम्ही देवाच्या, आपल्या देवांच्या जवळ 5 मिनिटं बसून या मंत्राचा जप करायला सुरुवात करा. माऊली ज्ञानेश्वर महाराज माझ्या बोलण्याला पुरावा देतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेणे मुक्तिचारी साधेल्या. या सगळ्या एक हळूहळू मनाच्याच ठिकाणी निर्माण होणाऱ्या गोष्टी असतात आणि तुमचं मन ह्या सगळ्या तणावातून
निश्चितपणे या उपायांनी एक रिलॅक्स आणि एक शांत होईल आणि पुन्हा नव्या ऊर्जेने नव्या शक्तीने तुम्ही कार्याला लागू शकाल. हा माझा स्वतःचा अनुभव मी माझ्या मुलांना ज्या वेळेला सांगत होतो तर मुलांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की बाबा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तर खरं याच्यामध्ये विसरूनच गेलो, पण आजपासून संकल्प करतो की आम्ही आपलं जे कुलदैवत आहे आणि कुलस्वामिनी आहे यांना आम्ही निश्चितच आमच्या उपासनेच्या माध्यमातून रोज नमस्कार करून त्यांचा मंत्र जप करून आणि आमचं कार्य करू आणि याच्यातून काय अनुभव आला तो तुम्हाला नक्की सांगू. आणि याच माध्यमातून मी तुम्हालाही सांगतो की आपली हीच संस्कृती आहे, हे आमचे संस्कार आहे जे ऋषींनी सहज प्रयोगातून आम्हाला दिलेले आहेत. हे उचला, करा आणि बघा, तुम्हाला बाकीच्या कोणत्याही याच्यामध्ये जाण्याची भरकटण्याची गरज पडणार नाही आणि सहजच तुम्ही त्याच्यातून लाभान्वित व्हाल आणि असा लाभ तुम्हाला हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय श्रीनाथ.